आचारसंहिता लागण्याआधी मराठा समाजाला आरक्षण द्या असं जरांगेंनी म्हटलंय। आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर विजयाचा टिळा लागू देणार नाही असंही जरांगे म्हणाले। आमचा विषय आरक्षणाशी दगाफटका केलेला राहणार नाही। राजकीय करिअर आम्ही त्याचं घालवणार, मग तो कोणत्या पक्षाचा असो, आम्ही त्याला सोडणार। त्यामुळे फडणवीस साहेबांना पुन्हा शेवटी जाताना सांगतो की तुम्हाला संधी, फडणवीस साहेब आमचं आरक्षण आम्हाला द्या, आचारसंहिता लागायच्या आत आमच्या मागण्याची सगळी अंमलबजावणी करा। मराठ्यांना डावलून तुम्ही यश कधीच मिळू शकणार नाहीत आणि मराठी आम्हाला आरक्षण न देता आचारसंहिता लावून निवडणूक घेतल्या तर तुम्हाला कधीच विजयाचा टिळा लागू देणार नाहीत, कधीच। ही सगळी बनवाबनवी आहे, पण आता लोक त्याच्या पुढे गेलेले आणि मी मात्र माझ्या समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटत नाही। हां, माझं फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही आमचे विरोधक नाही। मी जवळपास 23 दिवस झाले असते फडणवीस साहेबांच्या विरोधात एक ब्र शब्दसुद्धा काढलेला नाही, कारण राजकीय भाषा मला वापरायचीच नाही फडणवीस साहेबांच्या विरोधात। पण त्याच्यानंतर मी ऐकणार नाही। आचारसंहिता जर लागली आरक्षण दिलं नाही तर मी अंडे पिल्ले पुरे बाहेर काढणार, हां, आणि लय पाडिणार।